राज्यसभेचे सदस्य, या सगळ्यांचा आग्रह आहे की पवारसाहेबांनी दिल्लीत असणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी त्यांची निवड करायची ही भूमिका आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आम्ही त्यांच्या कानावर घातली. त्यांनी आणि काँग्रेस पक्षाने आणि आमच्या पक्षाने एकत्रित बसून लवकरात लवकर आज 1-2 दिवसात म्हणजे काल किंवा आज असा निर्णय करूया, एकत्रित बसून सर्वांना विचारून योग्य तो निर्णय करू असं त्यांनी आम्हाला काल सांगितलं. ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा असणार का? उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिलेला आहे का जर शरद पवार उमेदवार असतील? नाही, असं आहे की काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना याच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस बसून एकत्रित चर्चा करून आम्ही महाविकास आघाडीचा निर्णय करू असं ठरलं. प्रत्येक गटामध्ये नेमकं काय ऑलमोस्ट निश्चित झालेलं आहे. मात्र त्यानंतर काही क्षणातच आदित्य ठाकरे ट्विट करतात आणि सांगतात की अजून अद्यापही निर्णय झालेला नाही. आदित्य ठाकरेंचा प्रकार विरोध दिसतो. आदित्य ठाकरेंचंच बरोबर आहे, कारण अजून निर्णय झालेला नाही ना. निर्णय झाल्याशिवाय, आणि आम्ही तरी कधी कुठे सांगितलं की निर्णय झाला. आम्ही आमची भूमिका सांगण्यासाठी उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी, मी कालही सांगितलं की त्यांनी असं सांगितलं की महाविकास आघाडी एकत्रित बसून निर्णय करेल. साहेब, आता प्रश्न आहे की पार्टीची नेमकी भूमिका काय आहे? पवार साहेबांच्या वतीनं राज्यांना उमेदवार द्यावे असं तुमचं मत आहे का? आणि तुमच्या मित्रपक्षांची कुणाकुणाची चर्चा झालेली आहे? आमच्या पक्षाच्यापेक्षा पक्षातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांची अशी आग्रही भूमिका आहे की पवारसाहेब दिल्लीत असणं महत्त्वाचं आहे, विशेषतः महाविकास आघाडीसाठी आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, आणि म्हणून आम्ही त्यांना ती भूमिका सांगितली. विलिनीकरणाची चर्चा आहे, त्याच्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये आदित्य ठाकरे सातत्याने स्टेटमेंट करतायत की काँग्रेस आम्ही लढतोय, मात्र अजून कोण इंडिया आघाडीत आहे ते माहिती नाही. त्यामुळे त्यांच्या कुठेतरी संभ्रम आहे. काल दूर केला काय? नाही, हा विषय त्यांच्याकडे झालाच नाही, परंतु विलिनीकरणाची चर्चाच आता नाही आहे. विलिनीकरणाचा आता प्रश्नच उद्भवत नाही. ज्यांच्यावर चर्चा केली ते आज नाही आहे दुर्दैवाने आपल्यात, आणि त्यामुळे विलिनीकरणाची कोणतीही चर्चा चालू नाही किंवा आता विलिनीकरण होण्याचा प्रश्नच नाही. सर, पण यामध्ये आता महाविकास आघाडीतर्फे जसं महायुतीकडून देखील उमेदवार दिला नाही, तर भाजपच्या गोट्यातून अशी माहिती येते की जर शरद पवार यांना उमेदवारी दिली तर भाजप 4च कॅन्डिडेट देईल, 5वा कॅन्डिडेट देणार नाही. मात्र महाविकास आघाडीतून दुसरा कुठला उमेदवार असेल तर भाजप 5वी जागा लढण्यामध्ये इच्छुक दिसत आहे. सोर्सेस मला याच्याबद्दल खात्रीशीर माहिती नाही आहे, त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही. आमची भूमिका आहे की पवारसाहेबांनी आणि आज आहे ना कारण राज्यसभेचीच निवडणूक आहे, त्यामुळे विधान परिषदेची चर्चा सध्या झालेली नाही. पण महाविकास आघाडी एकत्रित असेल तर विधान परिषद किंवा त्यानंतरची राज्यसभा यातही काही अडचण येईल असं मला तरी वाटतं. शिवसेनेचा एक गट आणि काँग्रेसचा एक गट वारंवार तेच म्हणतोय की विलिनीकरणासंदर्भात भूमिका स्पष्ट करावी. तुम्ही या दोन्ही पक्षांसमोर विलिनीकरणाची, आम्हाला असं कोणी सांगितलेलं नाही, पण विलिनीकरण अजितदादांच्या निधनानंतर पूर्णपणाने चर्चा थांबलेली आहे. आता चर्चा पुढे जाणं शक्य नाही आहे आणि आम्ही आता चर्चाही कोणाबरोबर करत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहेत याला शेवटी सगळ्यांना समजून घेणारा नेताच आता नसल्यामुळे विलिनीकरणाची चर्चा पूर्णपणाने थांबलेली आहे आणि आता इथून पुढे विलिनीकरण होण्याची शक्यता नाही. विलिनीकरण हाच नेमका मुद्दा होता की ज्याच्यामुळे उभाट्यातले नेत्यांना वेगळं मदत होतं आणि त्याच्यामुळेच काही नावांना ते विरोध करू पाहत होते किंवा नाही. उभाट्यामधून कोणी काही विरोध केला आहे असं मला वाटत नाही. शेवटी पक्षाची स्वतःच्या सध्या सिटिंग असणाऱ्या सदस्यांबद्दल पुन्हा पक्ष नेतृत्वाने मागणी करणं हे काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. जे त्यांच्यासाठी आहे तेच आमच्यासाठी आहे. त्यामुळं त्यांच्याकडून आमच्या कुठल्या नावाला विरोध झाला किंवा त्यांना वेगळे काही आक्षेप होते असं मला वाटत नाही.
काँग्रेसकडनं आणि आदित्य ठाकरे यांच्याकडनं वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मवियामध्ये आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी असं वारंवार उल्लेख केला जात आहे. खरं तर शरद पवारांनी मविया एकत्र आणली तरी सुद्धा पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची गरज वाटते का तुम्हाला? आमची भूमिका स्पष्ट आहे. विलिनीकरणाची चर्चा अजितदादांच्या आग्रहाने सुरू झालेली होती, पण ती पूर्ण झाली नाही. अजितदादांचं निधन झालं, त्यामुळे आता विलिनीकरणाची चर्चा कुठे होण्याची शक्यता सुतराम नाही आणि विलिनीकरण हा प्रश्न आता पूर्णपणाने बाजूला गेलेला आहे. त्यामुळं आमच्या दोन्ही मित्रपक्षाला याबद्दल आता काही शंका आहे असं मला वाटत नाही. सर, रोहित पवारांनी आता जी पीसी घेतली आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की VSR कंपनीच्या मालकाचा मला फोन आला आणि त्यात त्यांनी सांगितलं की माझी वरपर्यंत ओळख आहे, तुम्ही काही केलं तरी माझं काही होणार नाही. अजित पवार किंवा आपल्या माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्र सरकारने, गृह खात्याने पारदर्शी चौकशी करावी. टेक्निकल चौकशी जी आहे म्हणजे ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर त्यात काय झालं काय नाही, ही एक चौकशी ॲक्सिडेंट कसा झाला कळायला. पण जे रोहित पवार यांनी दुसरे आक्षेप घेतलेले आहेत म्हणजे पायलट बदलला का, तो पायलट बदलला तर मग पायलटच्या कॉल रेकॉर्डची हिस्ट्री काढणं, त्यांचा कोणाशी कॉन्टॅक्ट झाला याच्याबद्दल तपशील करणं, ज्याचा जो पायलट चालवायला होता ॲक्च्युली तो का तिथं आला आणि तो आला असेल तर मग त्याचे मागच्या 2-3 महिन्यात त्याला कोण भेटलं, त्याच्याशी कोणी चर्चा केली, याविषयी देखील जरा तपशील काढावा. म्हणून CIDकडे मला वाटतं हा तपास चालू आहे आणि ते याच्या खोलात लवकर जातील अशी माझी अपेक्षा आहे. आणि सरकारने देखील खोलपर्यंत तपास करावा, कारण एवढ्या मोठ्या नेत्याचं निधन झाल्यानंतर सरकारने याच्यात जी काही महाराष्ट्राच्या मनात शंका आहे, तो गैरसमज असेल तर तो पूर्णपणाने दूर करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी प्रेझेंटेशन देखील केलं, त्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्सवरती अनेक संशय निर्माण केले जात होते. ब्लॅक बॉक्स त्यावेळेस व्यवस्थित होता असे देखील फोटो त्यांनी त्यावेळेस दाखवलेले आहेत. मला त्याच्याबद्दल VSRचा मालक रोहित पवारांना फोन करून सांगतोय की तुम्ही काही करा, माझं काही होणार नाही, माझी वरपर्यंत होईल. ही मजुरी कशी काय एवढा नाही, रोहित पवारांनी ते माहिती तुम्हाला दिलेली आहे, त्यावर त्यांनी अशी भूमिका घेतली असेल तर त्याविषयी देखील जो ओव्हर कॉन्फिडन्स काही लोकांचा आहे त्याबद्दलही सरकारने अजून तपशिलात जाऊन अभ्यास केला पाहिजे, तपासणी केली पाहिजे, शोध घेतला. सर, शरद पवारांच्या बाबतीमध्ये तुम्ही सातत्याने व्हिडिओ ट्विट केला होता, इंस्टाग्रामवरती पोस्ट केला होता. मालकाचा मुलगा जो आहे तो पायलटच्या सीटवरती झोपलेला तो व्हिडिओ त्यांनी देखील पोस्ट केला होता. त्याने देखील प्रश्न निर्माण केले. असे काही गंभीर मुद्दे पुढे आलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या मनात एक प्रचंड मोठी शंका निर्माण झालेली आहे आणि ती शंका निरसन करण्याचा प्रयत्न सर्व तपास यंत्रणा करतील अशी आमची अपेक्षा आहे. शंका जर महाराष्ट्राच्या मनात राहिली तर मात्र हे योग्य नाही. त्याविषयी मग आणखीन पुढं वेगळ्या पद्धतीने पावलं काही लोक उचलतील. शरद पवारांसंदर्भात एक पक्ष देतात आहे असंही त्यांनी आरोप लावले आहे. VSR कंपनीवर लवकर कारवाई करण्यात येईल असेही रोहित पवारांनी एक्झॅक्ट मुद्दे मिळाले की मला वाटतं ॲक्शन होईल. त्यामुळे त्याचं कन्फर्मेशन काही गोष्टींचं होणं आवश्यक आहे. कन्फर्मेशन सरकारी यंत्रणांनी केल्यानंतर रोहित पवार जे मुद्दे मांडतात त्याचंही सरकार कन्फर्मेशन जर केलं तर मग त्याप्रमाणे ते सरकारची यंत्रणा पुढची पावलं उचलेल असं मला विमान आहे असंही ते बोलतात. 4 नेत्यांचं विमान आहे असंही ते बोलतात VSR कंपनी. ते आता रोहित पवारांनी आपल्याला माहिती दिलेली आहे ना. सर, शरद पवारांबाबत जर एकमत नाही झालं तर राष्ट्रवादीची भूमिका काय असेल या संदर्भामध्ये? आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत. महाविकास आघाडी एकत्रित बसून निर्णय करेल आणि काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेबांचा शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी हे एकत्रित बसून एकमुखाने निर्णय घेतील असा माझा विश्वास आहे. सर, एक वेगळा प्रश्न होता. नवी मुंबईतल्या डान्स बार प्रकरणी विधानसभेत नुकतीच चर्चा झालेली होती. डान्स बार बंद झाले, मात्र आता काल एक व्हिडिओ समोर आलेला आहे. लोकशाही मराठीने तो व्हिडिओ ओपन केला की निर्भयाच्या वाहनामधून एक सफाई कर्मचाऱ्याने येऊन धिंगाणा घातला होता. तो मद्यधुंद अवस्थेमध्ये देखील होता निर्भया वाहनामधून. असं आहे की डान्स बार बंद झाले का ही अजूनही शंका आहे.
अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणाने किंवा नियमात बसून डान्स बार चालवण्याचे उद्योग काही लोक करतात. निर्भयाच्या वाहनातून मद्यधुंद व्यक्ती येणं हाही निर्भया व्यवस्था जी आहे त्याचाच म्हणजे कशी आहे निर्भया व्यवस्था, भक्षकच निर्भया व्यवस्थेत बसत असेल तर सरकारने विचार केला पाहिजे की आपलं राज्य कसं चाललंय. सर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नवी मुंबईमधल्या स्पेसिफिकली सातत्याने मुद्दे येत आहेत. डान्स बार असेल, हा मध्यधुंद व्हिडिओ असेल, तिसरा ऑनलाईन बेकायदेशीर लॉटरी सेंटर्स आहेत त्याचा देखील मोठ्या प्रमाणात पर्दाफाश आम्ही केलेला आहे. नवी मुंबईतली एकंदरीत कायदा सुव्यवस्था ढासळली का म्हणते? नाही, ते कायदा व सुव्यवस्थेवर शेवटच्या आठवड्यात आम्ही प्रस्ताव आणू, त्यावेळी याच्यावर आपल्याला अधिक माहिती देऊ. राज्यसभा सीट को लेकर जिस तरीके से महाविकास आघाड़ी में बैठकों का दौर चल रहा है, कल आप खुद सुप्रिया सुले के पास उद्धव ठाकरे से मिले, क्या सपोर्ट मिल पा रहा है शरद पवार को लेकर, किस तरीके की नहीं, हमारी पार्टी की रैंक एंड फाइल की इच्छा है कि पवार साहब दिल्ली में रहना आवश्यक है राज्यसभा के माध्यम से, और इसीलिए हम उद्धव ठाकरे साहब को जाके मिलके हमारी पार्टी की भावना उनको बताई. उन्होंने हमें कहा कि महाविकास आघाड़ी के सारे तीनों पार्टी एक इकट्ठा आएंगे और एक निर्णय कल तक करेंगे, यानी आज तक होना चाहिए निर्णय. आदित्य ठाकरे पोस्ट कर रहे हैं और जिस तरीके की बाइट आ रही है कि कहीं ना कहीं जिस तरीके से बताया जा रहा है कि शरद पवार अगर करते हैं कि विलीनीकरण का मुद्दा जो है यूनियन हो जाए या नहीं हो जाए उसको लेकर विलीनीकरण का चर्चा अजीत पवार साहब ने शुरू की थी. अब वो ही नहीं रहे तो विलीनीकरण कहाँ से है? विलीनीकरण होने की कोई संभावना नहीं है और विलीनीकरण होने की कोई चांसेस अभी नहीं है, कोई बातचीत भी चालू नहीं है. अच्छा, आपका असेसमेंट क्या है? क्योंकि 1-2 दिन बचे हुए ऐसे में राज्यसभा सीट को लेकर मुझे लगता है आज रात महाविकास तक आघाड़ी एक साथ आपको लगेगा आएगी? हाँ, निर्णय तो हो जाएगा, आज रात तक होने की अपेक्षा है हमें. ठीक है.